शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73873780। महाराष्ट्रात आश्रमशाळेत सेक्स स्कॅन्डल, बलात्काराच्या मालिका, कराडच्या लाडक्या बहिणी मुली सुरक्षित नाहीत। विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार। आश्रमशाळेत लहान मुलींवर बलात्कार, विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार साहेब यांची परखड मुलाखत। शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे। अकोला 6 वर्ष 6 मुली, लातूर 4.6 वर्ष, पुणे 3.6 तर बदलापूर 3.8। कराडमध्ये आश्रमशाळेत निराधार मुलींवर बरोबर सेक्स स्कॅन्डल, बलात्कार। नागपूरमध्ये 8 वर्षाच्या मुलीवर 85 वर्षाच्या म्हाताऱ्यानं चॉकलेट दाखवून केला बलात्कार। जळगावमध्ये अशा घटना घडल्याचे मेसेज फिरू लागले आहेत। अशाच प्रकारचा बलात्कार धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथे ॲडव्होकेट संभाजी पगारे, भारतीय जनता पार्टी सरचिटणीस धुळे जिल्हा यांच्या आश्रमशाळेमध्ये पगारे यांच्याच नातेवाईकांनी बलात्कार केला होता। त्याचे पुढे काय झाले समजले नाही। याच शाळेमध्ये मुलींना मॅनेजमेंटमार्फत चक्क सेक्स स्कॅन्डल, बलात्कार करण्यासाठी गडगंज लोकांचे हाऊस पुरविण्यासाठी मोठी रक्कम पैसे मिळवण्यासाठी लॉजवर घेऊन जात होते। त्यावर आदिवासी समाजानं प्रचंड असा मोर्चा काढला होता। अशा अनेक घटना झालेल्या आहेत आणि ज्या आश्रमशाळा आहेत त्या बहुतेक राजकारणी लोकांच्या संबंधित पदाधिकारी किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे आहेत। या आश्रमशाळेमध्ये अमाप पैसा खायला मिळतो आणि खाऊन मस्ती येते आणि नंतर मग बलात्कार करण्याच्या गोष्टी चालू करतात। राजकारणी मंडळीशी यांचा संबंध असल्यामुळे बऱ्याच गुन्ह्यांचा तपास लागत नाही, गुन्हे नोंद होत नाहीत। वर्षानुवर्ष भटक्या, विमुक्त, आदिवासी, ओबीसी यांच्या मुलींवर नेहमीच अन्याय होतो। याबद्दल सरकारनं संबंधितांवर कारवाई केली पाहिजे। याचे लायसन्स यांच्या शाळेची मंजूर काढून घेतली पाहिजे। गुन्हेगाराला शासन केले पाहिजे। अशा लहान घटना अतिशय घृणास्पद या मीडियासमोर आल्यात आणि अशा अगणित चिमुकल्या ह्या महाराष्ट्रात, देशात होरपळून निघतायत। या चिमुकल्या कळ्या फुलण्याआधीच त्यांना कुचकरून टाकण्याचं महापाप जी नराधम करत आहेत त्यांचं काय करावं? ही विकृती कशी संपवावी हा भयानक प्रश्न आहे। हाथरस, उन्नाव, कलकत्ता, मणिपूर असो, कोपर्डी की निर्भया, असे वाटले होते दिल्लीच्या निर्भयानंतर देशात मुली निर्भय होतील, पण त्यानंतर हजारो निर्भया ह्या देशात सारे आम होत राहिल्या आणि आमच्या माना अजून शर्मेनं झुकत राहिल्या। किती वेळा संवेदना प्रकट करायच्या, किती मेणबत्त्या जाळायच्या, त्यापेक्षा ह्या नराधमांनाच भर चौकात जाळलं तर? असले आरोपींना कोर्ट आणि बाकी सोपास्कारपेक्षा शक्ती कायद्यानुसार डायरेक्ट चौरंगा करावा, तेव्हा तेही कॅमेरा लावून लाईव्ह प्रक्षेपण करावे, म्हणजे लोकांच्या मनात जरब बसेल। बहीण लाडकीच कौतुक करता करता बहिणीच्या लेकी राज्यात अत्याचाराला बळी पडतायत, ही अतिशय निषेधार्ह बाब आहे। 1500 रुपये देऊन तुम्ही बहिणीला आर्थिक सुरक्षित करतायत, पण तिच्या अब्रू मात्र सुरक्षित नाही करू शकले, जी जास्त महत्त्वाची। गृहमंत्री झोपलेत आणि दिखावेच महिला आयोग सोयीस्करपणे डोळे बंद करून आहेत। कायद्यात सुधारणा करावी, बलात्कारी कोणीही असो माफी नकोच। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे। 7387377801 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एक सेक्स स्कॅन्डलचा पर्दाफाश झालेला आहे आणि विशेष म्हणजे निराधार मुलींकडनं जे आहे ते सेक्स वर्करचं काम करण्यात येत होतं। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार। सर, कसं बघतात की धक्कादायक माहिती समोर आलेली आहे सेक्स स्कॅन्डल निराधार मुलींकडून? खरं तर हे सातारा जिल्ह्यातील मला वाटतं की पूर्ण नावाचं गाव आहे। त्यामध्ये हे आश्रम, निराधार मुली ज्यांना कोणी नाही, कुठलाही आधार नाही, अशा मुलींचं ते आश्रम होतं आणि शासनाकडून त्याला अनुदान सुद्धा मिळत होतं। पण हे चालवणारी जी कोणी ती व्यक्ती आहे, महिला आहे, ही महिला गेल्या अनेक दिवसापासून त्या मुलींचं शोषण करायला होतं। तिच्याकडून अनेक प्रकारे स्वतःच्या कामासाठी वापर करून घेतो आणि ती स्वतः सुद्धा अनेक अशी त्या असल्याची चर्चा त्यावेळेस होती। पोलिसांना याची कल्पना 2 वर्षापूर्वी होती की इथे काहीतरी गडबड आहे, गडबड होते आहे, मुलींचं शोषण होते आहे। मग पोलिसांनी त्या संदर्भात पुढे येऊन चौकशी करण्याच्या पेक्षा यामध्ये भांडाफोड झाल्यानंतर
अधिकारी आणि अनेक मोठी मंडळी यामध्ये पुढे येणार। हे प्रकरण काही एवढ्या पुरतीचं नाही आहे। या निराधार मुलींचं शोषण हे मोठ्या प्रमाणात करण्याचं काम की कुणाच्याकडे मुली पाठवत होती 2-2 लाख रुपये त्या मुलींच्या कौमार्य संपवण्यासाठी घेतले जात होते। इतकी मोठी घटना आणि याची घटना राज्यात काय चाललं? बदलापूरची घटना, लहान मुलीवर झालेला अत्याचार, त्यानंतर आता अकोल्यामध्ये झालेली मुलीवर अत्याचार, अकोल्यामध्ये शाळेमध्ये, हे सगळं पाहिल्यानंतर या राज्यामध्ये आता महिला सुरक्षित, या राज्यामध्ये लहान मुली सुरक्षित, एवढी हिंमत गुन्हेगारांची वाढली आहे। बलात्कार, अत्याचार, भ्रष्टाचार याच्याने हे राज्य आता व्यापलं आहे। केवळ सत्तेमध्ये सत्तेची खुर्ची उगवण्याचं काम चाललं आहे, सत्तेतून धन जमा करण्याचं काम चाललं आहे, पण या ठिकाणी महिलांच्या रक्षणाची हमी शक्ती कायदा महाराष्ट्रात केला गेला। शक्ती कायदा केल्यानंतर केंद्राकडे तो पाठवला, अद्यापही केंद्राकडून त्याला पैसे नाही आणि मंजुरी नाही। काय करतात हे लाचार, गुजरातचे लाचार महाराष्ट्राच्या मानमोडीवर बसून? हा खरा प्रश्न येतोय। ही महाराष्ट्राला अस्मिता गुलाम, महाराष्ट्राची अस्मिता घाण देऊन म्हणजे गुजरातला शरण गेलेले शरणार्थी आहे असा माझा अनुभव, आणि त्यामुळं महाराष्ट्राचं वाटोळ होत आहे। पुन्हा महाराष्ट्र जिंकण्यासाठी त्यांनी कशासाठी महाराष्ट्र जिंकायचं आहे ना योजना आणून, म्हणजेच दिल्ली शहरांच्या चरणी माता टेकून गुजरातला महाराष्ट्राची अस्मिता घाण ठेवायची, महाराष्ट्र गुजरातला विकायचा, यासाठी तुम्हाला महाराष्ट्र जिंकायचा आहे। महाराष्ट्रातले उद्योग सर्व गुजरातला पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र जिंकायचा आहे। गुजरातले ड्रग्स महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्र जिंकायचा आहे। कशासाठी महाराष्ट्र जिंकायचा आहे? तुम्ही गुजरातच्या व्यक्तीला 10 लाख कोटीच्या जमिनी मुंबईतल्या विकल्या, हजारो कोटीचे टेंडर दिले, हे कशासाठी? महाराष्ट्र घाण ठेवायसाठी। हे सर्व पाहिल्यानंतर एकूणच राज्य आता हे कायदा सुव्यवस्थेमध्ये शिल्लक राहिला नाही। कायदा सुव्यवस्था संपूर्ण राज्यातील कायदा सुव्यवस्था संपुष्टात आली, गुन्हेगारावर अजिबात वचक राहिला नाही। पोलीस खुल्लेआम पोलीस स्टेशनमध्ये पत्ते खेळतात, सिगारेट ओढतात, झाकूनच आणायला। म्हणून अशा घटना महाराष्ट्रात होत असताना कायदे कडक करण्याची अपेक्षा होती। अशा नराधम प्रवृत्तीच्या व्यक्तींवर, ज्यांना महिलांचा सन्मान नाही, त्या ठिकाणी आपण पाहिलंय साताऱ्याच्या या निराधार मुलींना वाईट वृत्ती करायला लावून, काम करायला लावून जर त्यांचं शोषण होत असेल, अशा व्यक्तींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। फक्त SIT स्थापन करा आणि SIT सरकार बनवू नका। मागच्या 2 वर्षामध्ये 2 डझन SIT स्थापन केल्या। काय झालं? प्रत्येक गोष्टीला गणपत गायकवाडांनी गोळीबार केली, दे SIT, अमुक झाला, कर SIT। उपयोग काय SIT करू? काय SIT सरकार आहे काय? महायुती सरकार म्हणून तुमचं काम हे केवळ SIT स्थापन करून नाही, त्याच्या खोलवर जाऊन गुन्हेगारावर वचक बसेल अशा पद्धतीची कारवाई साताऱ्याच्या घटनेमध्ये व्हावी आणि ती तातडीनं व्हावी। अटक करून चालणार नाही, त्याच्या मागे जे कोणी त्या शोषणामध्ये सहभागी असतील। सर, मोठ्या कोणत्या राजकीय वरद हस्ताचा पण हात असल्याची माहिती समोर येते। एका राजकीय बड्या नेत्याचा भावाचा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्याचं समोर येते। हे बघा, ही जी प्रवृत्ती आहे ही कुठल्या धर्माची आहे, कुठल्या जातीची आहे, कुठल्या पक्षाची आहे, याचा काही संबंध न ठेवता ही कारवाई झाली पाहिजे। तो कितीही मोठा असू दे, तर कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आणि जर पुन्हा बदलापूर सारखं तुम्ही प्रोटेक्शन देणं आणि आरोपीला वाचवायचा प्रयत्न कराल तर त्यातून पुन्हा मोठा उद्रेक होईल। आम्ही 24ला बंद पुकारलाय, त्या मुली विवळत आहेत, त्या मुली त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे 3.5 वर्षांच्या मुलीचं, आणि त्याला मूकसंमतीनं तोंडाला कुलूप लावून शासन करते 8 दिवस बघत होते। हे सगळं चीड आणणारी, मनस्ताप असणारी अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत। त्यामुळे आम्ही मागणी केली गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी
सत्तेच्या खुर्चीवर बसण्याचा महाराष्ट्राचा अधिकार गमावला. 2 लहान मुलींचं शोषण होत असताना 8 दिवस लागतात कारवाईसाठी आणि तक्रारसाठी गेल्यानंतर 12 घंटे बसवून ठेवतात. त्या पोरींच्या आई गर्भवती आहे, ती बाकडावर झोपली बाहेर 12 तास. अरे कुठे महाराष्ट्र ठेवलाय? काय महाराष्ट्राची व्यवस्था करून ठेवली? महाराष्ट्रामध्ये 7 महिन्यामध्ये 57% क्राईम वाढला आणि त्याला पूर्ण सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे हे आता स्पष्ट झालं आहे. पुण्याच्या गुंड टोळीला आश्रय कोणी दिला? आताच्या सत्ताधाऱ्यातील एका मंत्र्यांनी दिला. हे जर असं होत राहील, जिथले तिथले गुंड आता मोठ्या प्रमाणामध्ये आश्रयाला कुठे जात असतील तर सत्ताधाऱ्यांच्याकडे चालले. काय कुठे नेऊन ठेवत आहे महाराष्ट्राला? सर, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे स्वतः एक महिला आहे, तरी सुद्धा प्रशासन किंवा सरकार ही सगळी महिलांची प्रकरणं जी आहेत ती असंवेदनशीलपणे हँडल करते असं वाटतं. त्यांना मुदतवाढ देऊन बसवलं, त्यांना तो पिरियड काढायचा निवडणुकीचा आणि विरोधकांना टार्गेट कसं करता येईल, निवडणुकीत अडथळे कसे आणता येईल, हा त्यामागचा प्लॅन आहे. त्यामुळं यांचं लक्ष जसं निवडणुकीवर आहे तसंच त्यांचंही लक्ष निवडणुकीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांचं शोषण झालं काय, मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झालं काय, त्यांना काही देणं घेणं नाही. राज्यकर्त्यालाच देणं घेणं नसेल तर प्रशासनातील अधिकाऱ्यांना काय देणं घेणं? ते तर बिनधास्तपणे बघतील. आणि तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं 2-2दा त्यांना मुदतवाढ देण्याची. हे घटना सतत चालली. आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांना मुख्याच्या ठिकाणी बसवाल तर तो सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे असं समजून बेधडक बिनधास्त बघेल, त्याला धाक कुणाचा नसेल. आणि काही घटना घडल्या तर वाचवण्यासाठी पोलीस सरकारी तयार आहे, त्यामुळे त्याला भीती नाही राहिली. त्यामुळे हे सगळे धंदे ते करतात. धन्यवाद बोलल्याबद्दल. तर आपल्यासोबत